पिंकी एक हसतमुख मुलगी आहे. घर असो किंवा स्कूल, ती नेहमी आपल्या बोलण्या चालण्याने आणि हसमुख स्वभावामुळे सगळ्यांचे मन जिंकून घेई. म्हणून एक दिवस ती जेव्हा शाळेतून भीतभीत घाबरलेली अशी घरी आली तर तिची आई मालिनीला आश्चर्य वाटले. पिंकीशी बोलल्यानंतर गोष्ट मालिनीला कळली की पिंकीची मासिक पाळी सुरू झाली आहे. मालिनीला माहीत होतं की हा तिच्या मुलीच्या जीवनातला एक महत्त्वपूर्ण पडाव आहे आणि तिला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. तिला या विषयावर जरुरी माहिती योग्य प्रकारे देण्यासाठी मालिनीने शक्ती अम्माचा सल्ला घेतला. शक्ती अम्मा मालिनी आणि पिंकीला एन ताई मीराकडे घेऊन गेली. चांगलं केलं शक्ती अम्मा, आपण यांना इथे घेऊन आलात. मालिनी, शक्ती अम्माने सांगितलं होतं आपल्या इथे येण्याचं कारण. मी पिंकीला सांगितलं आहे की ही प्रत्येक मुलीच्या जीवनातील एक साधारण प्रक्रिया आहे. तरी पण हिला आणखीन काही गोष्टी शिकण्यासाठी मी आपल्याकडे घेऊन आले आहे. अगदी बरोबर केलं. माहितीये पिंकी, मासिक पाळी का होते? नाही ताई. जेव्हा एक मुलगी मोठी होते आणि तिच्या प्रजनन अंगाचा विकास होऊ लागतो तर दर महिन्याला मासिक पाळी येणं सुरू होतं. हा नाही कोणता आजार आहे आणि नाही कोणती अशी गोष्ट की ज्याबद्दल लाज वाटावी. हा निसर्गाचा एक नियम आहे. हे तुझी आई, शक्ती अम्मा, मला आणि जगातील प्रत्येक त्या स्त्रीला होते जिचं वय 10 ते 12 वर्षापासून ते 50 ते 55 वर्षांपर्यंत आहे. 5 ते 7 दिवसापर्यंत मासिक पाळी होणे साधारण आहे. बस या काळात काही खास गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. या गोष्टी लक्षात ठेवशील तर तू मासिक पाळीच्या काळातही सामान्य जीवन जगू शकतेस. खरंच? मी ज्या प्रकारे शाळेत जाते, खेळ खेळते, ते सगळं काही करू शकते? नक्कीच. सगळ्यात जरुरी गोष्ट आहे जी कायम गाठ बांधून घ्यायची आहे ती आहे स्वच्छता. मासिक पाळीच्या काळात खूप जरुरी आहे की तू आपल्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. स्वच्छ कपड्याचा वापर करून आपल्या योनीला स्वच्छ ठेव. रोज अंघोळ करायची आणि सॅनिटरी पॅड किंवा स्वच्छ कपड्याचा वापर करणे खूप जरुरी आहे. आणखीन एक गोष्ट, शौचालयात गेल्यावर नेहमी पुढून मागे अशी स्वच्छता करावी, या उलट नाही. असं का ताई? का? कारण की असं केल्याने संक्रमणाची संभावना वाढते. ही गोष्ट तर मला पण आजच कळली. बघा, किती सगळ्या गोष्टी आहेत ज्या स्त्रियांना माहीत नाहीत. मालिनी, पिंकीला सॅनिटरी पॅड वापरण्यासाठी देत आहेस ना? हो ताई. खूप छान. सॅनिटरी पॅड जे की एकदा वापरून फेकून दिले जाते, हे एक खूपच सुरक्षित साधन आहे. जर कोणत्या कारणामुळे सॅनिटरी पॅड नाही मिळाले तर स्वच्छ सुती कापडाचा प्रयोग करायचा आहे. पण लक्षात ठेवा, त्या कापडाचा पुन्हा वापर करण्यापूर्वी ते चांगल्या प्रकारे साबणाने धुवून घ्या आणि ते नेहमी उन्हातच वाळवा. नेहमी मुली लाजेपोटी अशा कपड्यांना लपवून वाळवतात, ज्यामुळे त्या कपड्यांना ऊनच मिळत नाही. हे तब्येतीसाठी खूपच धोकादायक आहे. जर उन्हात नाही वाळवले तर त्यामुळे संक्रमणाची संभावना खूप जास्त वाढून जाते. कारण उन्हाशिवाय सगळे जंतू मरत नाहीत. या कपड्याला एका स्वच्छ पिशवीत एका स्वच्छ जागी ठेवणे पण खूप जरुरी आहे. मी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवीन. आणि हो, सॅनिटरी पॅड किंवा कापड जेव्हा पण ओलेपणा जाणवेल ताबडतोब बदलून टाकायचे. सॅनिटरी पॅड फेकताना ते एखाद्या वर्तमानपत्रात गुंडाळून सावधगिरीने फेका. बरं मालिनी, मासिक पाळीच्या काळात पिंकीच्या खाण्याची काळजी घेतेस ना? खाण्याची? हो, केवळ याचीच नाही, मासिक पाळीच्या वेळी तू स्वतःच्या खाण्याची पण काळजी घेतली पाहिजेस. मासिक पाळीच्या वेळी मोठ्या प्रमाणात रक्त निघत असते आणि म्हणूनच अशा वेळी संतुलित आहार, विशिष्ट विटॅमिन, प्रोटीन आणि आयर्नयुक्त आहार जसं हिरव्या भाज्या, फळं, मांस-मासे, अंडी, दूध, डाळ, गहू वगैरे घेणं खूप जरुरी आहे. खूप सगळे लोक समजतात की या काळात दूध किंवा फळ वगैरे नाही घेतली पाहिजेत. ही अगदी चुकीची धारणा आहे. यावेळी एक मुलगी किंवा स्त्रीला खाणे-पिणे योग्य प्रकारे केले पाहिजे. ॲनिमियापासून वाचण्यासाठी नियमित आयर्न, फॉलिक ॲसिडच्या गोळ्या घेतल्या पाहिजेत. तुम्ही तर खूपच महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे ताई. मी पण आज पुष्कळ नवीन गोष्टी शिकले आहे. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आणखीन एक गोष्ट, मासिक पाळीच्या वेळी मन प्रफुल्लित राहणं खूप जरुरी आहे. याकरता खेळ खेळणं, गाणी ऐकणं, पुस्तक वाचणं हे सगळं करून आपल्या मनाला प्रफुल्ल ठेवण्याकडे लक्ष द्या. मासिक पाळीच्या बाबत समाजात खूप चुकीच्या धारणा आहेत. या सगळ्यांना काही आधार नाही. जसे की मी पहिल्यांदा सांगितलं, ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे
आणि याला स्वाभाविकपणेच घेतले पाहिजे. पिंकीसारख्या ज्या मुलींना नवीन नवीन मासिक पाळी येते त्यांना विशेष करून मानसिक रूपाने आपल्याकडून प्रेम आणि मदत मिळाली पाहिजे. तर पिंकी, आता तुझ्या मनात काही शंका किंवा भीती तर नाहीये ना? नाही ताई, मुळीच नाही. आता वाटतंय जसं मनावरून एक मोठं ओझं दूर झालंय. तुमचे खूप खूप आभार मीराताई. आभार शक्ती अम्मा, मला इथे आणण्यासाठी.